दिव्यांग बांधवांच्या एप्रिल महिन्याचं जे रखडलेलं अनुदान आहे दिव्यांग मित्रांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, तर या तुमच्या एप्रिल महिन्याच्या राहिलेल्या रखडलेल्या अनुदानाचा मार्ग कुठे ना कुठे आता मोकळा होताना दिसत आहे. खूप साऱ्या खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचं त्यांचं हक्काचं ₹2,500 जे अनुदान आहे ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं नाहीये. गेले 2-4 दिवस झाले मी रोज तुमच्या संपर्कात आहे. तुमच्याशी माझा संभाषण सुरू आहे. सोबतच काय कारणं आहेत ती सुद्धा मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये खूप सारी कारणं आहे, परंतु ते सर्व सविस्तर सांगण्यापेक्षा तुम्हाला लक्षात येईल ते म्हणजे सोप्यात सोपं कारण जे तुम्ही समजू शकाल ते सांगू शकतो. त्यानुसार आपलं संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना आणि या ज्या इतर विशेष सहाय्य योजनेच्या ज्या योजना होत्या, ते जे लाभार्थी होते, या योजनेच्या लाभार्थ्याचं जे अनुदान ज्या प्रक्रियेच्या, ज्या पोर्टलच्या माध्यमातून एवढ्या दिवसापर्यंत देण्यात येत होतं, त्यामध्ये अपडेट करून, नवीन करून, बदल करून दिव्यांग सक्षमीकरण च्या माध्यमातून दिव्यांगांना इथून पुढे अनुदान देण्यात येणार होतं, ज्याकरिता एप्रिल महिन्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. परंतु कुठे ना कुठे त्याकरिता खूप परफेक्शन आवश्यक आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये तफावत, बदल दिसून आला. जसे उदाहरणार्थ लाभार्थी आहे, लाभार्थ्याचं आधार वरचं जे पूर्ण नाव स्पेलिंग आहे, लाभार्थ्याच्या बँक अकाउंटवरचं नाव स्पेलिंग आहे, लाभार्थ्याचं UDID कार्डवरचं नाव स्पेलिंग आहे, लाभार्थ्याची UDID कार्डची KYC आधार लिंक करणे, मोबाईल नंबर लिंक असणे, बँकेचे अकाउंट लिंक असणे, या सर्व गोष्टी तहसील मार्फत मिळत असलेला डाटा, याद्या, या सर्व गोष्टींमध्ये वेळ सुद्धा लागत आहे, तफावत सुद्धा आहे आणि हे सर्व लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करून, दुरुस्त्या करून परत एक वेळ चांगल्या प्रकारे, नवीन प्रकारे सुरू करता येईल. याकरिता आता आजच म्हणजे जवळपास रोज सोमवार 4 तारखेला 4 मेला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार परत एकदा हे जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांचं जे अनुदान आहे ते दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलच्या द्वारे न देता परत एकदा विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून या अगोदर ज्याप्रमाणे सुरळीत सुरू होतं त्याप्रमाणे सुरळीत सुरू करण्याकरिताचा हा शासन निर्णय आहे. त्यानुसार आता तुमचं जे हक्काचं अनुदान आहे आता ते या अगोदरची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेनुसारच तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग बांधवांचा विषय करत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून. ज्यांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाहीये ते दिव्यांग बांधव आणि भगिनी, त्या सर्व दिव्यांग बांधवांना, भगिनींना एप्रिल महिन्याचं त्यांच्या हक्काचं जे ₹2,500 अनुदान आलेलं नाहीये, ते आता या अगोदरच्या प्रक्रियेच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून, विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातूनच म्हणजे जी प्रक्रिया होती, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तुमच्या UDID कार्डनुसार जे सर्व अधिकार त्यांना होते, ती जबाबदारी परत तुमचे UDID कार्ड वगैरे तपासून तुमचे डिसॅबिलिटी कार्ड, दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र, या साऱ्या गोष्टी ची पाहणी, शहानिशा करून, तपासणी करून परत त्यांना अधिकार देण्यात आलेले आहे आणि ही जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळे पूर्वीप्रमाणे तुमचं जे अनुदान आहे आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आता सोबतच महत्त्वाचा प्रश्न तोच आहे परत एक वेळ, की मग आता मार्च आणि एप्रिलचं. तर मार्च महिन्याचं अनुदान बऱ्यापैकी लाभार्थ्यांना मिळालेलं आहे. फक्त एप्रिल महिन्याचं अनुदान मोठ्या खूप जास्त प्रमाणामध्ये दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना मिळालेलं नाहीये. तर एक आशा करूया, की ज्याप्रमाणे आता मे महिन्याचं अनुदान थोड्या दिवसामध्ये, येत्या काही दिवसामध्ये मिळणार आहे. कदाचित त्या अगोदर किंवा मे महिन्याच्या सोबतच किंवा मे महिन्याच्या थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. कारण की परत त्याच याद्या अपलोड करणे, परत त्या याद्यामध्ये काही दुरुस्ती आहे का? काही मयत, काही कागदपत्र, काही अपडेट, काही KYC, UDIDची KYC राहिलेले, आधार संलग्न, UDID कार्ड न केलेले लाभार्थी, या सर्व गोष्टी पाहून कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकते किंवा मग मे महिन्याच्या अनुदानासोबत तुमचं अनुदान येऊ शकते किंवा मे महिन्याचे अनुदान सुरू होण्याच्या अगोदरही दिव्यांग बांधवांना त्यांच्या एप्रिल महिन्याचं हक्काचं जे अनुदान आहे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, थोडीफार काय होणं ही दिलासादायक बातमी आहे. हा प्रकार परत एक वेळ घडणार आहे ज्यावेळेस पूर्ण तयारी होईल आणि त्यानंतर मग 1 महिना तुम्हाला कदाचित इथून पुढे भविष्यामध्ये ज्यावेळेस दिव्यांग सक्षम पोर्टलच्या माध्यमातून हे अनुदान वितरित होईल त्यावेळेस जर पूर्ण चांगल्या प्रकारे तयारी असली तर अडचण येणार नाही आणि जर तयारी नसली तर थोडासा विलंब त्यावेळेस होऊ शकतो. परंतु सध्या तरी या अगोदरची जी प्रक्रिया होती, जुनी प्रक्रिया, त्यानुसारच हे वितरण आता इथून पुढे होणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, एप्रिल महिन्याचं तुमचं हक्काचं अनुदान वितरण सुरू झालं तरी सुद्धा मी सुद्धा तुमच्यापर्यंत ही अपडेट नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर आणि 1-2 दिवसाच्या आत काय होणं तुमचं किंवा आजपासून काय होणं तुमचं एप्रिल महिन्याचं ₹2,500 अनुदान तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता जर सुरुवात झाली तर नक्कीच तुम्ही सुद्धा मला
कळवू शकता. या कमेंट बॉक्सच्या खाली तुम्ही सुद्धा ते कळवा मित्रांनो. तर मित्र हो, सोबतच या व्यतिरिक्त जी अपडेट येईल ती नक्कीच वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना ही दिलेली महत्त्वाची बातमी आहे, ती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल अशी आशा करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तूर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, बातमीसह. आणि मी तुम्हाला जे नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी अखेर सांगतो त्याप्रमाणे, म्हणजे अजून एका गोड बातमीसह मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.